विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजीच्या 12वीच्या बायोलॉजी या टेक्स्टबुकमधील आपण चॅप्टर नंबर 8 पाहत आहोत. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या चॅप्टरची आपण सुरुवात केलेली आहे. हा चॅप्टर आपण व्हिडिओ नंबर 1 मी यापूर्वी तुम्हाला पार्ट 1 हा व्हिडिओ पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे आणि आपण त्या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलेलं आहे. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या संदर्भामध्ये रेस्पिरेशनची डेफिनेशन पाहिली. ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज हे पाहिलं. हा स्टोमॅटाचा आपण डायग्राम याच्यावरती चर्चा केली. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे सजीव आणि त्यांचा अधिवास आणि ते श्वसन करीत असलेल्या अवयवांची नावं आपण तो चार्ट आपण पाहिला. हा चार्टसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम, मानवी श्वसन संस्था, त्या संदर्भात आपण चर्चा केली. मानवी श्वसन संस्थेची रचना कशी असते त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये आपण ह्यूमन नोज, मानवी नाकाचा आकार कसा असतो, त्याची रचना काय आहे, त्याची आंतररचना काय, त्याचे कोणकोणते भाग पडतात हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण फॅरिंग्सची सुरुवात केली होती. फॅरिंग्स म्हणजे काय हे आपण सुरुवात केलेलं होतं. इथे मार्कर मी सिलेक्ट करतो आणि फॅरिंग्स काय आहे हे आपण पाहिलं. त्याची लांबी 12 सेंटीमीटर असते. ती उभी अशी नळीसारखी असते. त्याच्यानंतर अन्ननलिका आणि श्वासनलिका, द रेस्पिरेटरी अँड फूड पॅसेज क्रॉसेस ईच अदर इन द फॅरिंग्स. फॅरिंग्समध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका यांचा संयोग होतो हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर अप्पर पार्ट ऑफ द फॅरिंग्स इज नोन ॲज नॅसोफॅरिंग्स. म्हणजे फॅरिंग्सचा जो वरचा पार्ट असतो त्याला आपण नॅसोफॅरिंग्स म्हणतात हे पाहिलं होतं आपण. इट कंडक्ट्स द एअर, हवेचं वाहन त्या ठिकाणी होत जातं हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण आता बघूया द लोअर पार्ट इज कॉल्ड ॲज लॅरिंजोफॅरिंग्स ऑर ओरोफॅरिंग्स. फॅरिंग्सचा जो खालचा भाग असतो ना त्याला 2 नावं आहेत, लॅरिंजोफॅरिंग्स किंवा ओरोफॅरिंग्स. ठीक आहे. आणि इट कंडक्ट्स द फूड टू द ओइसोफेगस. लॅरिंजोफॅरिंग्सचा खालच्या पार्टचं कार्य काय आहे, महत्त्वाचं कार्य? लॅरिंजोफॅरिंग्स किंवा ओरोफॅरिंग्स, इट कंडक्ट्स द फूड. MCQसाठी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा फूड कुठे पाठवतो? ओइसोफेगसमध्ये. ओइसोफेगस म्हणजे अन्ननलिकेची खालची जी बाजू असते, पूर्ण आपल्या स्टमकपर्यंत जाण्यासाठी आपल्या पोटामध्ये अन्न पाठवण्यासाठी ज्या नलिकेचा वापर केला जातो त्या नलिकेला ओइसोफेगस म्हणतात. आणि या ओइसोफेगसमध्ये लॅरिंजोफॅरिंग्स हे अन्न वाहून नेत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आपण बघूया. द टॉन्सिल्स आर प्रेझेंट इन द फॅरिंग्स. आपण म्हणतो टॉन्सिल्स वाढले वगैरे, हो की नाही. आपल्या गळ्यामध्ये असे 2 अशा सुपारीसारख्या अशा स्ट्रक्चर्स असतात आणि त्या वाढल्या की आपल्याला ते त्रास होतं. सीझन बदलला की टॉन्सिल्स वाढलेलं वगैरे आपल्याला कळतं. आणि त्या कुठे असतात तर त्या फॅरिंग्समध्ये असतात. म्हणजे फॅरिंग्सची जागा कुठे आहे? आपल्या फॅरिंग्सच्या ठिकाणी आहे हे आपल्याला समजायला त्याची मदत होते. दे आर मेडअप ऑफ लिम्फॅटिक टिश्यू. टॉन्सिल्स कशाने बनलेले असतात? लिम्फॅटिक टिश्यूपासून बनलेले असतात. लिम्फॅटिक टिश्यू म्हणजे काय? लिम्फ म्हणजे एका ठराविक प्रकारचा द्रवपदार्थ असतो आणि ह्या द्रवपदार्थच मात्र तो घट्ट असतो म्हणून त्याला लिम्फॅटिक टिश्यू म्हणतात. आणि त्या टॉन्सिल्स कशाचे बनलेले असतात तर लिम्फॅटिक टिश्यूचे बनलेले असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या टॉन्सिलचा वापर काय होतो? टॉन्सिल कशासाठी असतात आपल्या गळ्यामध्ये तर पुढे त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. दे किल द बॅक्टेरिया दॅट आर ट्रॅप्ड इन म्युकस. बघा, आपल्या श्वासनलिकेमध्ये किंवा आपल्या श्वसनामध्ये काही सूक्ष्मजंतू, सूक्ष्मजीव आतमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला इजा करू नयेत म्हणून टॉन्सिलमध्ये जे काही लिम्फॅटिक टिश्यू असतात त्या लिम्फॅटिक टिश्यूचा मुख्य कार्यक्रम काय असतो की त्या बॅक्टेरियाला धरायचं, ट्रॅप करायचं आणि त्यांना मारायचं. म्हणजे हे टॉन्सिल्स आपले मित्र आहेत असं समजायला हरकत नाही. चला जाऊया पुढच्या पेजवरती. लॅरिंग्स या ठिकाणी मित्रांनो, फॅरिंग्सच्या नंतरचा जो पार्ट असतो त्याला लॅरिंग्स म्हणतात. द लॅरिंग्स प्रोड्युसेस द साऊंड. बघा बरं किती महत्त्वाचा पार्ट आहे हा.
मी जे बोलतो आहे, आपण जे बोलतो किंवा जनावरं किंवा आवाज काढतात वगैरे वगैरे, त्याचं ज्याला म्हणतात की स्वर, कंठस्वर, त्याला लॅरिंग्स म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपला आवाज तयार होतो, आपल्या गळ्यामधून आपला आवाज निघतो, त्याला लॅरिंग्स असं म्हणतात. आता म्हणतात ना, आपण ऐकलेलं आहे जनरली की लता मंगेशकरांचा गळा किती छान आहे, किती गोड आहे. तर लॅरिंग्स असतं ते. लॅरिंग्समध्येच आवाजाची निर्मिती होत असते. तर इन मेल्स, पुरुषांमध्ये, इट इन्क्रीजेस इन साईज ॲट पबर्टी. व्यक्तींमध्ये, पुरुषांमध्ये जेव्हा मुलं मॅच्युअर होतात, जेव्हा वयात येतात, तेव्हा बघा लहान मुलं असताना त्यांचा महिलांसारखा आवाज असतो, बारीक आवाज असतो. का? कारण लॅरिंग्सचा आकार लहान असतो. आणि जशी जशी मुलं मोठी होत जातात, 12, 13, 15, 16 वर्षाची, तर तेव्हा त्यांचा आवाज कसा होतो? घोगरा व्हायला लागतो. हो की नाही? आपण कोणाकडे गेलो तर अरे हा लहान होता, त्याचा आवाज कसा होता, आणि आपण बऱ्याच वर्षानंतर त्या एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा आवाज बदललेला दिसतो आपल्याला. तर तो आवाज नंतर पबर्टी म्हणजे काय? पबर्टी म्हणजे वयात येण्याचं जे काही कालावधी आहे त्याला पबर्टी असं म्हणतात. आणि त्यावेळेस त्या मुलाचा किंवा मुलीचासुद्धा आवाज थोडा घोगरा होतो. धिस इज टर्म ॲज ॲडम्स ॲपल. आपल्याला आपल्या या कंठ ज्याच्यातून आवाजाची निर्मिती होते त्याला ॲडम्स ॲपल असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे, ॲडम्स ॲपल. बरोबर आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द फॅरिंग्स एअर इंटर्स द लॅरिंग्स. बरोबर आहे. फॅरिंग्स हे वर असतं, लॅरिंग्स त्याच्या खाली असते. एक लांब नलिकाच आहे ही सगळी. त्या नलिकेच्या वरचा पार्ट असतो फॅरिंग्स आणि खालचा पार्ट असतो लॅरिंग्स. आणि हवा जी पास होते, आपण श्वास घेतो, ती हवा कुठून जाते? फॅरिंग्समधून कुठे इंटर करते, प्रवेश करते? लॅरिंग्समध्ये इंटर करते. द ओपनिंग थ्रू विच इट इंटर्स इज कॉल्ड ॲज द ग्लॉटिस. तिथे एक झाकणासारखी, एक झाकण असल्यासारखं असते, इपिग्लॉटिस म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो तर तेव्हा त्या ठिकाणी एक ग्लॉटिस असतं, एंटर्स. म्हणजे ज्या ठिकाणी हवा प्रवेश करते त्या भागाला ग्लॉटिस म्हणतात. द ग्लॉटिस हॅज गॉर्डिंग फ्लॅप कॉल्ड ॲज इपिग्लॉटिस. आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्या पाईपला अशी झाकण असते. म्हणजे श्वास घेत असताना आपण अन्न नाही गिळू शकत. एकतर श्वास तरी चालू असायला पाहिजे किंवा अन्न तरी गिळणं चालू असायला पाहिजे. म्हणजे बोलणं आणि अन्न खाण्याची प्रक्रिया सायमल्टेनियसली एकदाच घडू शकत नाही, कारण ती एकच नलिका असते. आणि वरची जी लॅरिंग्स फॅरिंग्स आहे एकच नलिका आहे. आणि लॅरिंग्सच्या मी सांगितलं तुम्हाला, फॅरिंग्समध्ये 2 भाग होतात एका नळीचे. म्हणजे कसं असतं बघा, इथे थोडक्यात आपण डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया. ही ही नलिका आहे, फॅरिंग्स असेल, फॅरिंग्स लॅरिंग्स. या ठिकाणी असा एक पार्ट असतो आणि असा एक पार्ट असतो आणि असा एक पार्ट असतो. अशा 2 नलिका असतात. इथून अन्न इकडे, समजा ही श्वासनलिका आहे आणि ही अन्ननलिका आहे. ही नलिका तर एक कॉमनच आहे. एक तर तुम्ही श्वास तरी आत घ्या किंवा बाहेर सोडा, किंवा अन्न तरी आत घ्या किंवा बाहेर सोडा. हो की नाही? हे आहे एअर आणि हे आहे फूड. बरोबर आहे. तर ही फूडसाठी कारणीभूत आहे. तर अशा वेळेला इथे जे असतं ना झाकण, एक ग्लॉटिस, हे इपिग्लॉटिस, इथून जर अन्न येत असेल तर ही ग्लॉटिस ना, इपिग्लॉटिस अशी इकडच्या बाजूला येते, उघडझाप करते ती. आणि श्वास जर येत असेल तर ही इपिग्लॉटिस इकडे येते. म्हणजे ही एकच असते, याची बाजू अशी या पद्धतीने याची उघडझाप चालू असते. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल एपिग्लॉटिस काय आहे ते. तर ग्लॉटिस हॅज गॉर्डिंग फ्लॅप कॉल्ड ॲज, गॉर्डिंग म्हणजे त्याचं संरक्षण करणारं एक झाकण असतं, इपिग्लॉटिस म्हणतात त्याला. द इपिग्लॉटिस प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड पार्टिकल्स इन टू द ट्रॅकिया. इपिग्लॉटिसचं कार्य काय असतं की ते अन्न पदार्थ जे असतात, अन्नाचे कणं असतात, त्या अन्नकणांना आतमध्ये शिरू देत नाहीत. कुठे? ट्रॅकियामध्ये. हे ट्रॅकिया काय आहे? ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिकेच्या श्वासनलिकेची खालची बाजू आहे. म्हणजे श्वासनलिकेमध्ये अन्नाचे कण जाऊ देत नाहीत. कोण जाऊ देत नाही? इपिग्लॉटिस जाऊ देत नाही. म्हणून म्हणतात, आपल्या लहानपणापासून आपले पालक म्हणतात की जेवण करताना बोलू नये, किंवा आपल्याला जेवण करत असताना ठसका बसतो. हो की नाही? ठसका केव्हा बसतो?
जेव्हा आपण घाईघाईमध्ये खातो आणि घाईघाईमध्ये बोलतो तर तेव्हा त्या इपिग्लॉटिसला कळत नाही की मला उघडायचं आहे की इकडेच श्वासनलिकेवर जायचं आहे का अन्ननलिकेवर जायचं आहे. म्हणजे आपण बोलतो पण आणि जेवण पण करतो, घास पण गिळतो. त्याच्यामुळे काय होते की इपिग्लॉटिस मागे पुढे होते आणि चुकून अन्नाचा कण श्वासनलिकेमध्ये गेला की तिथे मग आपल्याला ठसका बसतो. श्वासनलिका काय, अन्नकणं असतील किंवा कुठलेही कणं असतील तर आतमध्ये येऊ देत नाही आणि लगेच आपल्याला ढास लागतो, आपण खोकलतो, मोठ्याने खोकतो आणि मग खोकल्याच्या नंतर मग तो अन्नाचा कण असेल किंवा धुळीचं कण असेल ते बाहेर निघतं. मग त्याच्यानंतर आपण थोडं पाणी पितो आणि रिलॅक्स होतो आणि नंतर मग आरामशीर आपण बोलायला लागतो किंवा जेवण करायला लागतो. म्हणून या ठिकाणी अन्नकण हे पार्टिकल्स म्हणजे फूड पार्टिकल्स आर नॉट अलाउड इन टू द ट्रॅकिया and this entry prevented by the epiglottis. Now next come to the point number 5. The vocal cord are seen along the side of glottis. vocal cord तेच म्हटलं तुम्हाला की श्वास ज्या ठिकाणी आवाज आपला निर्माण होतो त्याला त्या ठिकाणी लॅरिंग्स काम करतं आणि वोकल कॉर्ड्स तिथे असतात की ज्याच्यातून आवाजाच्या पट्टीची निर्मिती होत असते. दे आर मेडअप ऑफ इलॅस्टिक टिश्यू. दे प्रोड्यूस साऊंड. आणि हे वोकल कॉर्ड्स जे असतात हे वोकल कॉर्ड्स इलॅस्टिक असतात, लवचिक असतात. म्हणजे आपण आवाज कसा पण काढू शकतो. म्हणजे आपल्या वोकल कॉर्ड लवचिक असल्यामुळे मी माझा आवाज बदलू शकतो, बारीक आवाजात पण बोलू शकतो. जसं की अंगविक्षेप करून जोकर्स वेगवेगळे आवाज काढतात, मिमिक्री आर्टिस्ट वेगवेगळे आवाज काढतात. म्हणजे एकाच व्यक्तीने काढलेले वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. का तर त्यांचा जो वोकल कॉर्ड असतो तो इलॅस्टिक असतो. दे प्रोड्यूस द साऊंड आणि ते आवाजाची निर्मिती करतात. नेक्स्ट पॉईंट नंबर 6. पॅसेज ऑफ एअर बिटवीन द वोकल कॉर्ड्स अँड मॉड्युलेशन क्रिएटेड बाय टंग. द पॅसेज ऑफ एअर बिटवीन वोकल कॉर्ड, जो काही पॅसेज असतो हवा जाण्याची जी जागा असते कशामधले, वोकल कॉर्डमध्ये, आणि मॉड्युलेशन क्रिएटेड बाय टंग. आणि आवाजाला वळण देणे, आवाजाचं रूपांतर शब्दांमध्ये बाहेर फेकणे किंवा आवाजाचं काय करायचं, आवाजाला शब्दाचा रूप किंवा अर्थाचा रूप देण्याचं कार्य ही आपली जीभ करत असते. त्याच्यानंतर टीथ, दातं करत असतात. लिप्स, त्याच्यानंतर आपले ओठ करत असतात. अँड नेझल कॅव्हिटी प्रोड्युसेस द व्हॉइस. म्हणजे अशा पद्धतीनं, अशा प्रकारे आवाजाला एक अर्थ प्राप्त करून देण्याचं कार्य हे आपले टंग, टीथ, लिप्स अँड नेझल कॅव्हिटी म्हणजे नाकपुड्या हे करून देत असतात. आपण आता पुढच्या पेजवरती जाऊया. बघा या ठिकाणी लॅरिंग्सचं डायग्राम खूप सुंदर दिलेलं आहे, बरोबर आहे. हे इपिग्लॉटिस या ठिकाणी दाखवलेलं आहे. इपिग्लॉटिस ही झाकण असतं, बरोबर आहे. हे जे कार्टिलेज आहे हे थायरॉईड कार्टिलेज आहे. या ठिकाणी थायरॉईड नावाची ग्रंथी असते. त्याच्यानंतर थायरॉईड मेम्ब्रेन या ठिकाणी आपल्याला दिसते, त्याच्यावरचा पापुद्रा. त्याच्यानंतर लॅरिंजियल प्रॉमिनन्स, ॲडम्स ॲपल, हे जे आहे ॲडम्स ॲपल ज्याला कंठ आपण म्हणू. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की इपिग्लॉटिस काय करते, ट्रॅकियामध्ये अन्नकणांना येऊ देत नाही. ट्रॅकियामध्ये ट्रॅकियल कार्टिलेज हा ट्रॅकियाचा भाग असतो आणि ही रिकामी पोकळी दिसते, ह्याच्यातून अन्ननलिका येते आणि ही श्वासनलिका आहे. ट्रॅकियल कार्टिलेज ही श्वासनलिका आहे, बरोबर आहे. तर लॅरिंग्सची ही डायग्राम जी आहे ही काढण्याची थोडी प्रॅक्टिस तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पेजवरती. ट्रॅकिया. द ट्रॅकिया ऑर वाइंड पाईप. ट्रॅकियालाच म्हटलेलं आहे वाइंड पाईप. वाइंड म्हणजे हवा, पाईप म्हणजे नळी, म्हणजे हवेची नळी. इज अबाउट 10 to 12 सेंटीमीटर लाँग. म्हणजे ट्रॅकिया याची लांबीसुद्धा 10 ते 12 सेंटीमीटर असते आणि त्याची जाडी जी असते, त्याचा डायमीटर जो असतो 2.5 सेंटीमीटर असतो. त्याच्यानंतर इट इज सिच्युएटेड इन द फ्रंट ऑफ ओइसोफेगस. तो ओइसोफेगसच्या समोर बसवलेला असतो. कोण? ट्रॅकिया. ओइसोफेगस म्हणजे आधीच सांगितलं तुम्हाला की एक नलिका असते आपल्या गळ्यामध्ये, ते ओइसोफेगस अन्न पास होण्याचं जे मार्ग असतो त्याला ओइसोफेगस म्हणतात. तो ओइसोफेगसच्या समोर ट्रॅकिया असतो
अँड रन्स डाऊनवर्ड्स इन द थोरॅक्स, आणि तो खालच्या मार्गाने खाली जात असतो. कुठे जात असतो? इन द थोरॅक्स. थोरॅक्स म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे छातीचा पिंजरा, म्हणजे आपल्या छातीमध्ये जे काही 2 फुफ्फुस आहेत त्या फुफ्फुसांकडे ही पाईप जात असते ओइसोफेगस. त्याच्यानंतर फायबरस मस्क्युलर टिश्यू सपोर्टेड बाय सी शेप्ड कार्टिलेज फ्रॉम द वॉल्स ऑफ ट्रॅकिया. फायबरस त्याचं जे रक्षण असतं त्याचं रक्षण कोण करतात? फायबरस मस्क्युलर तंतुमय स्नायूंच्या ऊतीने ते सपोर्ट केल्या जातं. कशाला? सी शेप्ड कार्टिलेज फ्रॉम द वॉल्स ऑफ ट्रॅकिया. इथे या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्हाला मी दाखवेन, हा पॉईंट बघूया. 16 ते 20 कार्टिलेज रिंग्स आर प्रेझेंट इन द ट्रॅकिया. 16 ते 20 रिंग्स कोणते आहेत? हे अशा ट्रॅकियल कार्टिलेज या ठिकाणी बघा, असे 1 2 3 4 असे हे जे असतात ना रिंग, हे 16 ते 20 कार्टिलेज असतात. आणि हे ओइसोफेगस, याच्या मागची बाजू असते ओइसोफेगस, आणि त्याच्या पुढे हा ट्रॅकिया असतो. हे ट्रॅकिया असतो आणि हे ट्रॅकियल रिंग्स आहेत या ठिकाणी. ठीक आहे. तर या पद्धतीने हे ट्रॅकियाच्याबद्दल आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी परत आपण श्वसनसंस्था, मानवाची श्वसनसंस्था, त्याचा डायग्राम या ठिकाणी आपण पाहू शकतो. इट इज ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. या ठिकाणी जर ट्रॅकिया दाखवायचंच असेल तर बघा, इथे ट्रॅकिया हा दिसतो आणि याच्यावरती असे रिंग्स असतात 16 ते 20 रिंग्स. आणि असा हा ट्रॅकिया खाली आल्याच्यानंतर डावीकडच्या फुफ्फुसाकडे जातो एक, आणि इकडच्या फुफ्फुसामध्ये एक जातो. म्हणजे नलिका, उपनलिका पण त्याला असतात, आणि तशा पद्धतीनं ते तिकडे जात असतात. लक्षात आलं? तर या ठिकाणी ट्रॅकियाचा पार्ट आपण पाहिला. पुढच्या पॉईंटवरती जाऊया. द ट्रॅकिया इज लाइनड बाय इंटरनली बाय सिलिएटेड इपिथेलियम अँड म्युकस ग्लँड्स. ट्रॅकिया जसं की तुम्हाला म्हटलेलं आहे मी, त्याच्या आतमधला जो वॉल असतो ना, म्हणजे पाईप असेल, पाईपच्या आतमधला जो पृष्ठभाग आहे ना, तो कशाने आच्छादलेला असतो? सिलिएटेड इपिथेलियमनी आणि म्युकस ग्लँड्स. म्युकस ग्लँड्स म्हणजे ग्रंथी, आणि म्युकस म्हणजे चिकट पदार्थ असतो. हे कशासाठी असतं? इथं बघा, पुढे त्याचं कार्य दिलेलं आहे. म्युकस अँड सिलियरी ॲक्शन रिमूव्ज द डस्ट. म्हणजे आपल्या श्वासनलिकेमध्ये चुकून धुळीचे कण किंवा इतर नको असलेले पार्टिकल्स किंवा सूक्ष्म कण जर गेले असतील तर ते कण धरून ठेवण्याचं काम हा म्युकस करतो, चिकट पदार्थ. जसं आपल्या नाकामध्ये सुद्धा केस असतात आणि म्युकस असतो, म्हणजे धुळीचे कण वगैरे आतमध्ये जाऊ नये, फुफ्फुसामध्ये जाऊ नये म्हणून. त्याला सिलियरी ॲक्शन म्हणतात. पकडून ठेवण्याचं काम जे करतात त्यांना त्या कार्याला सिलियरी ॲक्शन म्हणतात. आणि म्युकस आणि सिलियरी ॲक्शन रिमूव्ज द डस्ट पार्टिकल्स. म्हणजे धुळीचे कण हे रिमूव्ह केल्या जातात, म्हणजे हाणून पाडल्या जातात, ते आतमध्ये जाऊ दिल्या जात नाहीत. अँड पुश देम अपवर्ड टू द लॅरिंग्स. आणि मग आपल्याला तिथे ठसका बसतो, आणि हे कण लॅरिंग्सकडे वरच्या बाजूला ढकलण्याचं काम हे इपिथेलियम टिश्यू करत असतात. सिलिएटेड इपिथेलियम. सिलिएटेड म्हणजे केसांसारखेच असे नाजूक डेलिकेट स्ट्रक्चर्स असतात. दीज पार्टिकल्स आर देन गल्प्ड अँड टेकन इन टू द ओइसोफेगस. आणि अशा प्रकारे हे ओइसोफेगसमध्ये हे पार्टिकल्स, धुळीचे कण वगैरे, देन गल्प्ड पकडल्या जातात, जमा केले जातात, अँड टेकन इन टू द ओइसोफेगस. आणि नंतर मग ते ओइसोफेगसमध्ये आणल्या जातात. इन्स्टंट कफिंग म्हणजे त्याला ढास लागणे, म्हणजे एकदम खोकला, अचानक खोकला येणे, इन्स्टंट कफिंग म्हणतात त्याला. कॅन रिमूव्ह द फॉरेन पार्टिकल्स दॅट एंटर द ट्रॅकिया. आणि हा जो ढास लागला, किंवा आपण जेवण करताना ढास लागलं की आपले पूर्वज म्हणत होते, आपले आईवडील, आजी आजोबा कोणीतरी आठवण काढली असं म्हणतात. आठवण कोणी काढत नाही, फक्त आपल्या अन्ननलिकेमध्ये एखादा नको असलेला पार्टिकल गेला की आपल्याला ढास लागते. बरोबर आहे. तर ही ॲक्शन या ठिकाणी होते, म्हणजे आपल्या फुफ्फुसामध्ये फॉरेन पार्टिकलला जाऊ दिल्या जात नाही. पुढच्या पॉईंटवरती जाऊया. ब्रॉन्की अँड ब्रॉन्कियल्स.
या ठिकाणी पुढचा पार्ट आहे ब्रॉन्की अँड ब्रॉन्कियल्स. ब्रॉन्की अँड ब्रॉन्कियल्स म्हणजेच पुढे काय बघूया. द ट्रॅकिया डिवाइड्स इंटू 2 ब्रॉन्की. ट्रॅकिया काय आहे हे आपण पाहिलं. ह्या ट्रॅकियाचे 2 भाग पडतात. इंटू 2 ब्रॉन्की ॲट इट्स डिस्टल एंड बिहाइंड द स्टेर्नम. स्टेर्नम म्हणजे आपल्या छातीचा मधला जो काही बोन आहे त्याला स्टेर्नम म्हणतात. त्या स्टेर्नमच्या मागच्या बाजूला त्या ट्रॅकियाचे 2 भाग पडतात. ते 2 भाग कसे पडतात हे थोडं आपण मागे जाऊन वळून बघूया. या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला लाल मार्करनी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा आहे ट्रॅकिया. हा ट्रॅकिया इथे आला की डावीकडे एक जातो, डिवाईड होतो आणि उजवीकडे येतो. याला म्हणतात ट्रॅकिया. हे कॉमन ट्रॅकिया झालं. आणि या ट्रॅकियापासून निघालेल्या ह्या नलिका असतात, यांना ब्रॉन्किया म्हणतात, ब्रॉन्कियल्स. हे बघा इथं ब्रॉन्कस नाव दिलेलं आहे. राईट मेन ब्रॉन्कस, लेफ्ट मेन ब्रँकस आणि हे ब्रँकियल. हे याचे जे ब्रँचेस असतात त्याला ब्रँकियल ब्रँचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सॉरी, हे असं म्हणजे ब्रॉन्कियल म्हणजे हे बघा असा ट्रॅकिया येतो आणि हा ब्रॉन्कियल येतो. हा ब्रॉन्कियल येतो आणि या ब्रॉन्कियलला अजून ब्रॉन्कियल्स येतात, त्याला अजून येतात, त्याला अजून येतात, अजून येतात, अजून असे उपनलिका उपनलिका नलिका उपनलिका अशा आपल्या पूर्ण फुफ्फुसामध्ये हे पसरलेले दिसतात बघा. इकडे 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 असं, हो ना, इकडच्या बाजूला पण तसेच आपल्याला दिसतात. हे ब्रॉन्कियल्स असतात. आणि हा असतो ट्रॅकिया. ब्रॉन्कायटिस, सतत खोकला असेल तर त्या आजाराला म्हणतात ब्रॉन्कायटिस. म्हणजे ब्रॉन्कायटिस म्हणजे काय आपण पुढे बघूयाच. चला पुढच्या पेजवर. तर या ठिकाणी ब्रॉन्की अँड ब्रॉन्कियल्स आपण पाहत आहोत. द ट्रॅकिया डिवाइड्स इंटू द ब्रॉन्की अँड इट हॅज अ डिस्टल एंड अँड स्टेर्नम. कोणत्या ठिकाणाहून ते डिवाइड होतात. द ब्रॉन्कस हॅज कम्प्लीट रिंग ऑफ कॉर्टिलेज फॉर सपोर्ट. ब्रॉन्कसच्या भोवताली एक कॉर्टिलेज म्हणजे हाडासारखाच स्ट्रक्चर असतो, हाडाचा नसतो पण हाडासारखा टणक असा असतो, त्याला कार्टिलेज बोन म्हणतात. आणि तो कार्टिलेज बोन त्या ब्रॉन्कसला सपोर्ट करतो. द ब्रॉन्की एंटर द लंग्स ऑन आयदर साईड. मी आधीच सांगितल्याप्रमाणे ब्रॉन्की काय करतात, फुफ्फुसामध्ये शिरतात. ब्रॉन्की राईट आणि लेफ्ट लंग्समध्ये हे ब्रॉन्की दोन्हीकडे शिरतात, एंट्री करतात. आफ्टर एंटरिंग द लंग्स ईच ब्रॉन्कस डिवाइड्स इंटू ए सेकंडरी अँड टर्शरी ब्रॉन्की किंवा ब्रॉन्कल्स. म्हणजे हे बघा, असा ट्रॅकिया असतो, असे ह्याला ब्रॉन्कस असतात. आणि हा प्रायमरी ब्रॉन्कस झाला, हा सेकंडरी झाला, हे टर्शरी झाला, असा इकडे पण सेकंडरी झाला, हा टर्शरी झाला. असे डिवाइड्स अँड रिडिवाइड्स आपल्याला. सॉरी थांबा, मला एक फोन आला आहे, सॉरी मध्येच डिस्टर्ब झाला होता, सॉरी. तर पुढे बघूया आपण. तर काय म्हटलेलं आहे, सेकंडरी टर्शरी ब्रॉन्की अशा पद्धतीने त्याला. म्हणजे झाडाला जशा फांद्या असतात ना, फांद्याला अजून एक फांदी, त्या फांदीला अजून एक फांदी, अशा पद्धतीने हे सगळे फुफ्फुसामध्ये पसरलेले असतात. द टर्शरी ब्रॉन्की, मार्कर सुरू करतो. द टर्शरी ब्रॉन्की डिवाइड फर्दर टू फॉर्म द ब्रॉन्क्युअल्स. म्हणजे अनेक छोट्या फांद्या असतात त्या ब्रॉन्कसच्या आणि त्याला म्हणतात ब्रॉन्क्युअल्स. द ब्रॉन्क्युअल्स आर ए मायन्यूट म्हणजे अति सूक्ष्म असतात. अँड आर विदाऊट द कार्टिलेज रिंग्स इन दीज वॉल्स इन देअर वॉल्स. त्यांच्या जे ब्रॉन्क्युअल्स असतात ना सूक्ष्म, त्यांना काही कॉर्टिलेज रिंग्स असण्याची गरज नाही. ते फार नाजूक असतात आणि फुफ्फुसभर ते पसरलेले असतात. ईच ब्रॉन्कियल एंड्स इंटू, प्रत्येक ब्रॉन्कियल जो आहे त्याचा शेवट कशात होतो, एंड्स इंटू ए बंच ऑफ अल्विओली. प्रत्येक ब्रॉन्कियलचा शेवट एका अल्विओलीसारखा होतो. विच ॲपियर लाईक ए बंच ऑफ ग्रेप. ईच अल्विओली इज बलून शेप्ड. म्हणजे समजा इथून हा, सॉरी इथे मी एक डायग्राम काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथून असा हा ट्रॅकिया आला आणि हे असे ब्रॉन्क्युअल्स आले
आणि हे इथून अजून त्याचे सेकंडरी ब्रॉन्क्युल्स आले, हे टर्शरी आले, हे टर्शरी आले, हे सेकंडरी आले, हे टर्शरी आले. तर दीज ब्रॉन्क्युल्स एंड्स इन टू द बलून लाईक स्ट्रक्चर. अशा बलून लाईक स्ट्रक्चरमध्ये त्यांचा एंड होतो. म्हणजे अशा फुग्यासारखे प्रत्येक ब्रॉन्क्युलच्या शेवटी त्याचा शेवट जो होतो असा फुग्यासारख्या आकारामध्ये होतो आणि त्याला म्हणतात अल्व्हिओली. हे बघा, ईच ब्रॉन्क्युल एंड्स इन टू द बंच ऑफ अल्व्हिओली. अशा अल्व्हिओली म्हणजे हे फुग्यासारखेच लवचिक असे फुगे असतात, छोटे छोटे अल्व्हिओली, विच ॲपियर लाईक ए बंच ऑफ ग्रेप्स. बघा, ह्या अंगुराच्या गुच्छासारखा दिसतो की नाही, हा म्हणजे ग्रेप्सच्या बंचसारखा तो दिसतो असं म्हटलेलं आहे. ईच अल्व्हिओलस इज बलून शेप्ड. म्हणजे हा आहे अल्व्हिओलस. हा कसा आहे? बलून शेप्ड आहे, फुग्यासारखा आहे. पुढच्या डायग्राममध्ये निश्चित हे दाखवलेलं आहे, आपण बघूया पुढे कुठेतरी. हां बघा, इथे दिसते आपल्याला अल्व्हिओलस, बरोबर आहे, हे अल्व्हिओलस. आणि प्रत्येक ब्रॉन्क्युलचा एंड या ठिकाणी छोट्या बलूनसारख्या आकाराच्या स्ट्रक्चरमध्ये होतो, त्याला अल्व्हिओलस असं म्हणतात किंवा अल्व्हिओली म्हणतात असं. आणि हा अंगुराच्या गुच्छासारखा असतो. एअर सॅक विथ ब्लड कॅपिलरीज. आणि याच्या भोवताली जे असतं ना, ही जाळी दिसते तुम्हाला, मासे पकडता येण्यासारखी जाळी जी असते ना, त्या जाळीसारखी ते जाळी दिसते. आणि हे काय आहेत? हे आहेत ब्लड कॅपिलरीज, रक्तवाहिन्या, सूक्ष्म रक्तवाहिन्या. प्रत्येक अल्व्हिओला रक्तपुरवठा करणाऱ्या ह्या रक्तवाहिन्या असतात. आणि याच्यामध्ये या ठिकाणी O2 जात असतो, ऑक्सिजन जात असतो या अल्व्हिओलीमध्ये. आणि मग समजा एखादा खूप सिगारेट किंवा बिड्या पिणारा व्यक्ती असेल तर त्याच्या फुफ्फुसामध्ये, त्याला आपण म्हणतो ना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला किंवा दमा झाला, अस्थमा झाला, तर ते कशामुळे म्हणतो आपण? हे जे छोटे अल्व्हिओल असतात ना, या अल्व्हिओलीमध्ये इथून येणारे जे कणं असतात, ते कणं येऊन प्रत्येक फुग्गा असा भरून जातो त्या पार्टिकल्सनी. म्हणजे बिडी, सिगारेट, तंबाखूचे जे काही कणं, नको असलेले पदार्थ, धूर वगैरे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ते पार्टिकल्स येऊन या प्रत्येक बलूनमध्ये जमा होतात. आणि हे जमा झाल्यानंतर याचा लवचिकपणा नाहीसा होतो. आणि लवचिकपणा नाहीसा झाल्यानंतर हे असं भरत जातं. म्हणजे फुफ्फुस असा असतो, तर या फुफ्फुसामध्ये खालून हे असं भरत जातो. आणि भरत गेल्यामुळे काय होतं की तो जास्त दीर्घ श्वास नाही घेऊ शकत. त्याचा फुफ्फुस असा 20%, 25%, 50% एवढाच काम करतो. आणि म्हणून त्याला लवकर दम लागतं. आणि मग त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणा किंवा फुफ्फुसाचं जे काय अस्थमॅटिक, नेहमी सतत खोकला येणे, सतत दम लागणे वगैरे असे आजार या ठिकाणी होत असतात. हे एक तुम्हाला माहिती म्हणून सांगितली. आपल्या पूर्वीच्या पेजवरती जाऊया. तर या ठिकाणी आपण पाहिलं, मेनी अल्व्हिओली मेक्स द लंग्स स्पॉन्जी. मेनी अल्व्हिओली मेक्स द लंग्स स्पॉन्जी अँड इलॅस्टिक. म्हणजे असे लाखो अल्व्हिओली, लाखो सूक्ष्म फुगे आपल्या फुफ्फुसामध्ये असतात. म्हणजे आपलं फुफ्फुस काय आहे? लाखो सूक्ष्म फुग्यांनी बनलेलं एक स्ट्रक्चर आहे. आणि प्रत्येक फुग्यामध्ये हवा जाते, आपण घेतलेलं ऑक्सिजन जाते. आणि या रक्ताची जी जाळी त्याच्या ब्लड कॅपिलरीज भोवताली जे असतात ना, त्या अल्व्हिओलच्या, त्या रक्तातून अशुद्ध झालेलं कार्बन डायऑक्साईड जे आहे ते फुफ्फुसामध्ये अल्व्हिओलमध्ये सोडलं जातं. आणि फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो आणि तो कार्बन डायऑक्साईड आपण श्वासाच्या वाटे बाहेर सोडतो. म्हणजे ऑक्सिजन आपण घेतो, ऑक्सिजन घेऊन कुठे सोडतो? फुफ्फुसामध्ये. फुफ्फुसामधून कुठे जातं? अल्व्हिओलसमध्ये. अल्व्हिओलसमधून ऑक्सिजन कुठं जातं? ब्लडमध्ये, बरोबर आहे. परंतु मला वाटायचं की लहानपणी आपण ऑक्सिजन घेतलं तर आपण बाहेर कार्बन डायऑक्साईड कसं काय सोडतो? शाळेत शिकत असताना सर सांगायचे. तर म्हणजे हा अभ्यास करताना मला कळालं की रक्तातून अशुद्ध कार्बन डायऑक्साईड हे रक्तवाहिन्यांच्याद्वारे अल्व्हिओलसमध्ये कार्बन डायऑक्साईड सोडलं जातं. आणि अल्व्हिओलसमधून त्या फुफ्फुसामधून मग आपल्या नाकाच्या वाटे बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडतो. म्हणजे हे कार्बन डायऑक्साईड कुठून आलेलं आहे? डायरेक्टली ब्लडमधून आलेलं आहे, आपल्या रक्तामधून आलेलं आहे. ओके, चलो नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट पेज.
आता आपण बघूया लंग्स म्हणजे फुफ्फुसं. द लंग्स आर प्रिन्सिपल रेस्पिरेटरी ऑर्गन्स लोकेटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी. फुफ्फुसं जे आहेत ना हे महत्त्वाचे मुख्य श्वसनाचे अवयव आहेत. रेस्पिरेटरी ऑर्गन्स कुठे असतात? लोकेटेड प्रेझेंट इन द थोरॅसिक कॅव्हिटी. छातीच्या पिंजऱ्यामध्ये, आपल्या छातीमध्ये डावीकडे आणि उजवीकडे हे लंग्स असतात. दे आर पिंकिश. त्यांचा रंग गुलाबी असतो. सॉफ्ट मऊ असतात. हलो म्हणजे ते काय सॉलिड नसतात. क्रिकेटच्या चेंडूसारखे अल्व्हिओलस नसतात, तर ते कसे असतात? फुग्यासारखे असतात. क्रिकेटचा चेंडू कसा असतो? सॉलिड असतो. आणि फुगा कसा असतो? हलो असतो, म्हणजे आतून फुगीर असतो, म्हणजे त्याच्यामध्ये हवा असते. पेअर्ड म्हणजे जोडी असते. फुफ्फुसे 2 असतात, डावीकडे एक असतो आणि उजवीकडे एक असतो. दुसरं इलॅस्टिक, आणि कसं असतं? लवचिक असतं. म्हणजे आपण श्वास आतमध्ये घेतला तर आपला फुफ्फुसाचा आकार वाढतो, आणि श्वास बाहेर सोडला तर फुफ्फुसाचा आकार लहान होतो, म्हणजे फुग्यासारखा असतो. अँड डिस्टेन्सिबल ऑर्गन. डिस्टेन्सिबल म्हणजे त्याचा आकार बदलत राहतो. आपण श्वासाप्रमाणे त्याचा आकार बदलतो, त्याला डिस्टेन्सिबल असं म्हणतात, म्हणून ते डिस्टेन्सिबल ऑर्गन आहे. पुढचा पॉईंट बघूया. द लंग इज इन्क्लोज्ड इन ए प्लुरल सॅक. आता आधीच सांगितलं तुम्हाला प्लुरल सॅक. लंग हा बाहेरून दिसायला 2च असतात, डावीकडचा एक, उजवीकडचा एक, परंतु त्याचे 2-3 भाग पडतात. वेगवेगळ्या लोबमध्ये त्याच्या कॅरी बॅगसारखे त्याचे स्ट्रक्चर्स पडतात. त्याला प्लुरल, अनेक पिशव्यांमध्ये त्याची विभागणी होते. द प्लुरल सॅक हॅज 2 मेम्ब्रेन्स, ॲन आउटर पार्शियल अँड इन्नर व्हिजरल विच इन्क्लोज द प्लुरल कॅव्हिटी. त्याच्यामध्ये प्लुरल सॅक जो असतो त्याच्या भोवताली 2 पापुद्रे असतात, मेम्ब्रेन असतात. आउटर पार्शियल अँड इन्नर व्हिजरल, आउटर परायटल, बाहेरच्या पापुद्र्याला, बाहेरच्या आच्छादनाला परायटल म्हणतात. आणि फुफ्फुसाच्या म्हणजे फुफ्फुस हे 2 पदरांनी बनलेलं आहे, 2 पापुद्र्यांनी बनलेला आहे. बाहेरचा पापुद्रा असतो परायटल, आणि आतमधल्या इन्नर इज कॉल्ड ॲज व्हिसरल विच इन्क्लोज द प्लुरल कॅव्हिटी, की ज्याच्यामध्ये अनेक कॅव्हिटीज असतात. नेक्स्ट पॉईंट. द प्लुरल फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द प्लुरल कॅव्हिटी ल्युब्रिकेट्स अँड प्रिव्हेंट्स द फ्रिक्शन. आपला फुफ्फुस इतर अवयवांच्या संपर्कात असतो, आणि संपर्कात असताना घर्षण होतं, आणि घर्षण होताना नाजूकपणे ते घर्षण व्हावं म्हणून त्याला ल्युब्रिकेट, वंगणासारखा पदार्थ असतो, आणि ते चिकट असतं. वेन प्लुरल मेम्ब्रेन स्लाइड्स ऑन ईच अदर. जेव्हा हे फुफ्फुसाचे जे सॅक्स असतात, वेगवेगळे भाग असतात, हे एकमेकांशी जेव्हा घर्षण करतात तेव्हा आपल्याला घासल्यासारखा आतमध्ये आवाज येत नाही. कशामुळे? तर त्या ठिकाणी ल्युब्रिकेशन असतं, फ्रिक्शन असतं, एकमेकाला ते घासू नये म्हणून. बैलगाडीच्या चाकामधून आवाज येऊ नये म्हणून शेतकरी काय करतात? एरंड्याचं तेल वंगण म्हणून वापरतात, म्हणून त्या बैलगाडीच्या चाकाचा आवाज येत नाही, वंगण म्हणून. आणि तिथलं वंगण संपल्यानंतर काय होईल? त्याचा आवाज येतो. तर तसं या ठिकाणी हे वंगण, लुब्रिकेट म्हणजे वंगण, असं कार्य या ठिकाणी चालतं. द लंग्स आर रिचली सप्लाइड विथ द ब्लड. प्रत्येक फुफ्फुसाला रक्ताचा पुरवठा होत असतो ब्लड कॅपिलरीजच्या मदतीनं. अँड हेन्स आर हायली वेस्क्युलर ऑर्गन्स. आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेक स्नायूंचं, अनेक वेसल्सचं, रक्तवाहिन्यांचं तो समूह असतो. आणि हे जे ऑर्गन आहे, हा जो अवयव आहे, अनेक वेसल्सनी बनलेला असतो, अनेक वाहिन्यांनी बनलेला असतो, म्हणून त्याला वेस्क्युलर ऑर्गन असं म्हणतात. द लेफ्ट लंग हॅज 2 लोब्स. डाव्या फुफ्फुसाला 2 लोब असतात. डाव्या फुफ्फुसाचे 2 भाग पडतात, त्याला लोब्स म्हणूया आपण प्रत्येक भागाला. व्हाईल द राईट लंग हॅज 3 लोब्स. आणि उजवा जो लोब असतो ते 3 भागामध्ये विभागणी होते, म्हणून त्याला 3 लोब्स असं म्हटलेलं आहे. ईच लोब हॅज मेनी ब्रॉन्कियल्स अँड अल्व्हिओलार सॅक्स. ईच लोब हॅज, प्रत्येक लोबमध्ये ब्रॉन्किल्स पुष्कळ असतात, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. अँड अल्व्हिओलार सॅक्स अँड अल्व्हिओल्स पण असतात. अल्व्हिओलार सॅक्स म्हणू आपण त्याला. म्हणजे प्रत्येक फुफ्फुसाचा भाग हा हजारो
अल्व्हिओलसनी बनलेला असतो. चला पुढच्या पेजवरती जाऊया. इथे तुम्हाला डायग्राम परत तुम्हाला दिसते या ठिकाणी. हे प्रत्येक ठिकाणी अल्व्हिओलस आहेत. प्रत्येक ब्रॉन्कियलच्या शेवटी अल्व्हिओलस आहेत. ते सूक्ष्म असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत. हे समजा हे 2 लोब आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतील. असा हा एक लोब आणि हा दुसरा लोब, आणि इकडे 3 असतात. 1 2 असे हा 3 लोब्स असतात. बरोबर आहे. आणि प्रत्येक लोबमध्ये अल्व्हिओलस असतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉईंट. हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याच्या पुढचा पॉईंट बघूया आपण. द अल्व्हिओलार सॅक्स आर स्फेरिकल अँड थिन वॉल्ड. प्रत्येक अल्व्हिओलस कसा असतो? थिन वॉल्ड असतो, गोल असतो. स्फेरिकल म्हणजे कंटेन अबाउट 20 अल्व्हिओली. प्रत्येक अल्व्हिओलार सॅकमध्ये, अल्व्हिओलार सॅक वेगळे, अल्व्हिओलार सॅकमध्ये किती अल्व्हिओली असतात? 20 असतात. म्हणजे एक अल्व्हिओलार, हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. अल्व्हिओलार अँड अल्व्हिओली. एका अल्व्हिओलारमध्ये 20 अल्व्हिओली असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द अल्व्हिओली आर कवर्ड बाय नेटवर्क ऑफ कॅपिलरीज फ्रॉम पल्मोनरी आर्टेरी अँड पल्मोनरी वेन. म्हणजे प्रत्येक अल्व्हिओलीच्या भोवताली नेटवर्क असतं, जाळी असते. कशाची? कॅपिलरी, ब्लड कॅपिलरीची. आणि हे रक्त कुठून आलेलं असतं? हे रक्तवाहिन्या कुठून आलेल्या असतात? पल्मोनरी नावाच्या आर्टेरीमधून. रक्तपुरवठा करणारी जी काही रक्तवाहिनी असते ती आर्टेरी असते, आणि ती आर्टेरी अँड पल्मोनरी वेन याला जोडलेली असते. ठीक आहे. त्याच्यानंतर ईच अल्व्हिओलस हॅज थिन इलॅस्टिक वॉल. प्रत्येक अल्व्हिओलसला एक पातळ अशी लवचिक भिंत असते. म्हणजे त्याचा जो पापुद्रा असतो तो खूप पातळ असतो. आणि फुग्याचं कसं असतं? फुग्याचा जो आवरण असतो तो आवरण कसा असतो? थिन असतो, इलॅस्टिक असतो. तसेच हे अल्व्हिओलसचे सुद्धा पापुद्रे अशाच पद्धतीचे असतात. इट इज अबाउट 0.1 मिलीमीटर इन डायमीटर. म्हणजे बघा फुग्याचा आकार किती आहे, अल्व्हिओलसचा आकार किती आहे? 0.1 मिलीमीटर. किती सूक्ष्म आहे. साध्या डोळ्याला पण आपल्याला दिसणार नाहीत एवढे सूक्ष्म हे अल्व्हिओलस या ठिकाणी आहेत. द अल्व्हिओलार वॉल इज 0.0001 मिलीमीटर इन थिकनेस. बापरे. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याचा जो आवरण आहे, त्याची जी भित्तिका आहे अल्व्हिओलसची, म्हणजे फुग्याच्या स्किनची जाडी जी आहे ती किती आहे? 0.0001 मिलीमीटर थिक त्याची जाडी. म्हणजे किती पातळ असेल कल्पना करू शकत नाही आपण. अँड इज मेडअप ऑफ ए सिम्पल. आणि ते कशाचं बनलेलं आहे? सिम्पल, साध्या, नॉन सिलिएटेड, म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या सिलिया नाहीत, स्क्वेमस इपिथेलियम. हे टिश्यूचं नाव आहे, स्क्वेमस इपिथेलियम. अशा प्रकारच्या उतीने प्रत्येक अल्व्हिओलस बनलेला आहे. इट हॅज कोलॅजिन अँड इलॅस्टिन फायबर्स. त्यांच्याकडे कोलॅजिन आणि इलॅस्टिन नावाचे तंतू असतात, आणि म्हणून हे लवचिक असतात. हवा गेली की यांचा आकार लहान होतो, आणि हवा भरली की यांचा आकार मोठा होतो. म्हणून हे कशाने बनलेले आहेत हे लक्षात ठेवा, कोलॅजिन अँड इलॅस्टिन. ठीक आहे. अल्व्हिओलस हॅज, किंवा अल्व्हिओलार वॉल हॅज कोलॅजिन अँड इलॅस्टिन. त्याच्यानंतर एव्हरी लंग हॅज अबाउट 700 मिलियन अल्व्हिओली. माय गॉड, किती संख्या आहे बघा ही. एव्हरी लंग हॅज, प्रत्येक फुफ्फुसामध्ये 700 मिलियन एवढे अल्व्हिओली असतात. विच इन्क्रीजेस द सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि या अल्व्हिओलीमुळे गॅसची किंवा वायूची, ऑक्सिजनची किंवा कार्बन डायऑक्साईडची जी घेवाणदेवाण आहे, याचा जो पृष्ठभाग आहे तो वाढवण्यासाठी त्याची मदत होत असते. याची साईज बघा. द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द लंग. फुफ्फुसाच्या बाहेरचा जो पापुद्रा असतो, किंवा बाहेरचं जे आच्छादन असतं, विच इज नोन ॲज व्हिजरल प्ल्युरा. त्याला व्हिजरल प्ल्युरा असं म्हणतात. अँड इट इज मेडअप ऑफ ए स्मूथ मसल फायबर. आणि तो स्मूथ, मऊ अशा स्नायू तंतूंनी बनलेला असतो. स्मूथ मसल फायबर्सनी तो बनलेला असतो. नेक्स्ट,
द लोब्यूल इन द लंग कन्सिस्ट ऑफ अल्व्हिओलार डक्ट्स. फुफ्फुसांमध्ये जे लोब्युल्स असतात, लोब्युल्स म्हणजे मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे एका फुफ्फुसाचे असे वेगवेगळे भाग पडतात. त्या फुफ्फुसामध्ये इट कन्सिस्ट ऑफ अल्व्हिओलार डक्ट्स. प्रत्येक अल्व्हिओला एक नळी असते आणि त्या नळीला म्हणतात अल्व्हिओलार डक्ट. अल्व्हिओलार सॅक्स अँड अल्व्हिओली. अल्व्हिओलार डक्ट असतं, अल्व्हिओलार सॅक्स असतात अँड अल्व्हिओली. इन अल्व्हिओली गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस. अल्व्हिओलीमध्ये गॅसियस एक्सचेंज म्हणजे वायूंची देवाणघेवाण त्या ठिकाणी होते. म्हणजे हा कसा असतो बघा, म्हणजे हा कसा असतो बघा, या ठिकाणी असा अल्व्हिओलस असतो. द लोब्यूल लंग कन्सिस्ट ऑफ अल्व्हिओलार डक्ट. हे डक्ट आहे अल्व्हिओलार डक्ट. हे अल्व्हिओलार सॅक्स, हे अल्व्हिओलार सॅक्स आणि हा डक्ट असतो इकडे, हे सॅक असतं आणि हा कंप्लीट अल्व्हिओली. म्हणजे अल्व्हिओलीचे दोन पार्ट आहेत, अल्व्हिओलार डक्ट, अल्व्हिओली सॅक आणि हा पूर्ण अल्व्हिओली. अशा प्रकारचं. आणि गॅसेसचं एक्सचेंज कोणत्या ठिकाणी होत असतं? या अल्व्हिओलसमध्ये. हे O2 या ठिकाणी घेतल्या जातं आणि या अल्व्हिओलसमधून काय सोडल्या जातं? CO2 कार्बन डायऑक्साईड सोडल्या जातं. ठीक आहे. अशा प्रकारे हे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडलं जातं आणि ऑक्सिजन मध्ये घेतलं जातं. अशा प्रकारे CO2 हे बाहेर सोडलं जातं आणि O2 हे आतमध्ये घेतलं जातं. अशा प्रकारे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण या अल्व्हिओलसमध्ये होत असते. चला पुढच्या पेजवरती जाऊया. नाऊ मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन म्हणजे श्वसनाचं मेकॅनिझम. म्हणजे मेकॅनिझमला आपण म्हणू तंत्र, बरोबर आहे. मेकॅनिझम काय, मेकॅनिझम आहे, कसं कार्य चालतं रेस्पिरेशनचं, श्वसनाचे तंत्र, हो की नाही. तर हे श्वसन कसं चालतं? रेस्पिरेशन इज ए बायोलॉजिकल प्रोसेस. ही एक जैविक प्रक्रिया आहे. इट इन्व्हॉल्व्स द एक्सचेंज ऑफ गॅसेस. याच्यामध्ये गॅसेस किंवा वायूंची देवाणघेवाण होते. बिटवीन द ॲटमॉस्फिअर. कोणाकोणामध्ये देवाणघेवाण होते? ॲटमॉस्फिअर वातावरण सभोवतालच्या, अँड द लंग्स आणि फुफ्फुसांमध्ये. अँड इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ ATP. बघा, श्वसन म्हणजे फक्त हवा बाहेर सोडण्यामध्ये घेणे एवढीच प्रक्रिया ही सीमित नाही आहे. याच्यामध्ये ऊर्जेची निर्मिती होणं हे फार मोठं एक महत्त्वाचं कार्य या रेस्पिरेशनमध्ये दडलेलं आहे मित्रांनो. म्हणजे रेस्पिरेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस, जैविक प्रक्रिया, इन्व्हॉल्व्स द एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. वातावरणातून आणि फुफ्फुसांमध्ये या वायूची देवाणघेवाण होते. अँड इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ ATP. ATP म्हणजे मित्रांनो ऊर्जा स्रोत, ऊर्जेचं साधन म्हणजे ATP. ही ऊर्जा निर्माण केली जाते. आणि या मेकॅनिझममध्ये, श्वसनाच्या या मेकॅनिझममध्ये इट इन्क्लूड द फॉलोविंग प्रोसेस. एकूण 4 प्रक्रियेमध्ये श्वसनाची प्रक्रिया घडते. नंबर 1 ब्रीदिंग. या ठिकाणी ब्रीदिंग A. त्याच्यानंतर एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन अँड सेल्युलर रेस्पिरेशन. अशा 4 प्रक्रियांमध्ये ही श्वसनाची प्रक्रिया या ठिकाणी पार पडताना आपल्याला. तर मित्रांनो, या रेस्पिरेशनच्या मेकॅनिझममध्ये 4 फेजेस आपण पाहणार आहोत एक एक करून. चला पुढच्या पेजवर जाऊया. पहिल्यांदा आपण बघूया ब्रीदिंग. ओके, ब्रीदिंग म्हणजे काय? ब्रीदिंग म्हणजे श्वसन. आपण श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, हो की नाही. म्हणजे श्वसनच आहे. रेस्पिरेशन इज अ ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय तर ते बघूया.
इट इज ए फिजिकल प्रोसेस बाय विच गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस. म्हणजे हे एक भौतिकीय प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये वायूंची देवाणघेवाण घडत असते. एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन कशामध्ये, बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. वातावरण आणि आपल्या फुफ्फुसांच्यामध्ये, या दोघांमध्ये, एकीकडे वातावरण आहे आणि दुसरीकडे आपले फुफ्फुस आहेत, त्या दोघांमध्ये वायूंची जेव्हा देवाणघेवाण होते त्याला ब्रिदिंग म्हणतात. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? इट इन्व्हॉल्व्स द इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन. आता ब्रिदिंगचे अजून 2 भाग पडतात. ब्रिदिंगमध्ये 2 उप प्रक्रियांचा समावेश होतो. 2 प्रोसेसेस, सब प्रोसेसेस लाईक एक्सपायरेशन अँड इन्स्पायरेशन. ठीक आहे. बोथ दीज स्टेप्स इन्व्हॉल्व पार्ट्स ऑफ द थोरॅसिक केज. एक्सपायरेशन आणि इन्स्पायरेशनमध्ये आपल्या थोरॅसिक केजचा समावेश होतो. म्हणजे छातीचा जो पिंजरा असतो, छातीच्या बरगड्या असतात, आपल्या छातीच्या पिंजऱ्याचा उपयोग या दोन्ही एक्सपायरेशन आणि इन्स्पायरेशनमध्ये होतो. त्याच्यामध्ये काय काय समावेश असतं? छातीच्या पिंजऱ्यात काय काय असतं? एक असतं रिब्स म्हणजे अशा छातीच्या बरगड्या, म्हणजे हाडकुळा जो माणूस असतो ना, त्याच्या छातीच्या बरगड्या आपल्याला अशा मोजता येतात बघा, त्यांना रिब्स म्हणतात. स्टेरनम, या बरगड्यांना जोडून ठेवणारा जो काही मध्ये असणारा जो एक बोन असतो लांबट आकाराचा, त्याला स्टेरनम म्हणतात. अँड द इंटरकॉस्टल मसल्स, आणि या बरगड्यांना आणि त्या स्टेरनमला धरून ठेवणारा, चिकटवून ठेवणारा जो काही स्नायू असतो, स्नायूचा प्रकार असतो, त्याला इंटरकोस्टल मसल्स अँड मसल्स ऑफ डायफ्राम. मसल्स ऑफ डायफ्राम म्हणजे आपल्या छातीला आणि पोटाला विभागणारा जो काही आडवा पडदा असतो आपल्या पोटामध्ये, आपल्या शरीरामध्ये, त्याला डायफ्राम म्हणतात. आणि तर या सगळ्यांचा समावेश या ब्रीदिंगमध्ये होत असतो. तर आपण आता ब्रीदिंगमध्ये इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन सांगितल्याप्रमाणे आपण एक एक करून बघूया की आता इन्स्पायरेशन म्हणजे काय. इन्स्पायरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की जनरली आपण ऐकतो इन्स्पायर करणे, प्रोत्साहन देणे वगैरे हे शब्द. तर या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा आपल्याला घ्यायचा आहे. इन्स्पायरेशन, ड्युरिंग इन्स्पायरेशन, या इन्स्पायरेशनमध्ये काय होतं? द ॲटमॉस्फेरिक एअर इज टेकन इन टू द लंग्स. वातावरणातील हवा ही फुफ्फुसामध्ये घेतली जाते, त्याला इन्स्पायरेशन म्हणतात. इट ऑकर्स ड्यू टू द प्रेशर ग्रेडियंट फॉर्म्ड बिटवीन द लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. ही प्रक्रिया घडण्यासाठी काय कारणीभूत असते? जो काही दाब निर्माण होतो कशामध्ये? लंग्स आणि ॲटमॉस्फिअरमध्ये जो काही प्रेशर ग्रेडियंट ऑकर्स ड्यू टू द कशामुळे? द प्रेशर ग्रेडियंट फॉर्म्ड बिटवीन द लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. वातावरण आणि फुफ्फुसांमध्ये एका प्रकारचा दाब निर्माण होतो, यामुळे ही प्रक्रिया इन्स्पायरेशनची घडत असते. इट इज ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस इन विच द डायफ्राम बिकम फ्लॅट. याच्यामध्ये डायफ्राम जो असतो, आपल्या पोटाला आणि छातीला विभागणारा जो पडदा असतो, तो काय होतो इन्स्पायरेशनमध्ये? जेव्हा हवा आतमध्ये घेतली जाते त्याला इन्स्पायरेशन म्हणतात. आपण जे श्वसन आतमध्ये घेतो असा, हे झालं इन्स्पायरेशन. त्यावेळेला काय काय होतं? डायफ्राम बिकम्स फ्लॅट. डायफ्राम हा पसरट होतो अँड गोज डाऊनवर्ड्स, आणि थोडा किंचितसा खालच्या बाजूला जातो. फुफ्फुसामध्ये हवा भरल्या गेल्याच्या नंतर फुफ्फुसाची जी खालची बाजू आहे ती फुगते, आणि म्हणून डायफ्रामवरती त्याचं वजन पडतं आणि डायफ्राम हे खाली जातं, म्हणजे पोटाकडे जातो. ठीक आहे. द एक्स्टर्नल इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे संकुचित पावतात. बरगड्यांना धरून ठेवणारे जे काही स्नायू असतात ते संकुचित होतात. कॉन्ट्रॅक्शन, त्यांच्यामध्ये संकुचितपणा येतो. सो द रिब्स अँड स्टेरनम मूव्ज, आणि म्हणून छातीच्या बरगड्या आणि स्टेरनम नावाचा जो बोन असतो मूव्ज अपवर्ड, आणि म्हणून हे थोडं किंचितचं वरच्या बाजूला सरकतात आणि थोडं किंचित बाहेरच्या बाजूला, आउटवर्ड. तुम्ही श्वास घेऊन बघा. आता बघा, श्वास घेतल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की छाती अशी थोडी फुगलेली दिसेल. छाती फुगलेली म्हणजे पोलीस भरतीला जर विद्यार्थी जातात तेव्हा छाती फुगून त्याची छाती मोपल्या जाते, तेव्हा छातीचा घेर हा मोठा येतो.
छातीच्या बरगड्या बाहेर येतात, बरोबर आहे, अपवर्ड अँड आउटवर्ड. धिस लीड्स टू ॲन इनक्रीज इन द साईज ऑफ thoracic volume and decrease in pressure of thorax and the lungs. आणि यावेळेला काय होतं मग, छातीचा आकारमान, इट लीड्स टू ए इन्क्रीज इन द thoracic व्हॉल्यूम. छातीचा वस्तुमान किंवा आकारमान जो आहे तो वाढलेला दिसतो. आणि काय कमी झालेलं दिसतं, अँड डिक्रीज इन प्रेशर ऑफ thorax अँड द लंग्स. मात्र फुफ्फुसांच्या वरतीचा जो ताण असतो तो मात्र कमी झालेला दिसतो, राईट. प्रेशर म्हणजे दाब जो आहे तो कमी झालेला दिसतो. टू इक्वलाइज द लॉ प्रेशर इनसाइड द लंग्स. फुफ्फुसांमध्ये दाब, कमी दाब जो निर्माण होतो तो इक्वलाइज करण्यासाठी, तो नियंत्रित करण्यासाठी इनसाइड द लंग्सच्यामध्ये, फुफ्फुसांच्यामध्ये एअर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर रशेस इन टू द लंग्स. वातावरणातील हवा ही फुफ्फुसांमध्ये शिरते. दिस इज अ इन्स्पायरेशन. आणि ह्यालाच इन्स्पायरेशन असं म्हटलेलं आहे. इन्स्पायरेशन म्हणजे मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण जेव्हा ऑक्सिजनमध्ये घेतो आणि थोडा वेळ तसाच श्वास रोखून ठेवतो त्याला इन्स्पायरेशन म्हणतात. आणि श्वास रोखून ठेवल्याच्या नंतर काय काय बदल होतं या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. आपण आता पुढच्या पेजवरती जाऊया. हे बघा, या पेजवरती तुम्हाला क्लिअरली डायग्राम दिसते. या ठिकाणी इन्स्पायरेशन, ब्रीदिंग इन म्हणजे श्वास आत घेणे. याच्यामध्ये काय काय होतं, रिब केज मूव्ज अप अँड फॉरवर्ड. रिब केज, हे बघा, हा छातीचा हा जो पिंजरा आहे, हे छातीच्या बरगड्या आहेत. ह्या छातीच्या आडव्या ज्या मी रेगा दिसत आहेत ना, लाल मार्करने दाखवतो आहे तुम्हाला, ह्या छातीच्या बरगड्या आहेत. आणि स्टेरनम बोन कुठे आहे, हा उभा जो स्टेरनम बोन या सगळ्या बरगड्यांना धरून ठेवणारा आहे तो स्टेरनम बोन आहे. आणि हे रिब्स आहेत, राईट. आणि या सगळ्याला थोरॅसिक केज असं म्हटलेलं आहे. थोरॅसिक केज म्हणजे हा पिंजऱ्यासारखा दिसतो बघा, पिंजऱ्यासारखा दिसतो. आणि या पिंजऱ्याच्या मध्ये तुम्हाला हा ब्राऊन कलरचा जो दिसतो ना तो आहे फुफ्फुस या बाजूला, आणि या बाजूला फुफ्फुस दिसतो, बरोबर आहे. रिब केज मूव्ज अपवर्ड. हा रिब केज कसा असतो, मूव्ज अपवर्ड, वरच्या बाजूला, असं हे बाणाने दाखवतोय मी, असं वरच्या बाजूला सरकतो. अँड फॉरवर्ड म्हणजे असा समोर येणे, थोडं समोर येणे, छाती अशी समोर येते हवा आतमध्ये गेल्यानंतर इन्स्पायरेशनमध्ये. त्याच्यानंतर प्रेशर इन लंग्स डिक्रीज अँड एअर कम्स रशिंग इन. आणि हवा काय होते, आतमध्ये जाते. आणि डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट्स अँड मूव्ह डाऊनवर्ड्स. हे बघा, हा इथे डायफ्राम आहे, इथे हे लाल मार्करने मी तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, इथे रेश मारून दाखवतो आहे, हा डायफ्राम आहे. हा डायफ्राम काय करतो, हे बघा इथे बाणाने दाखवलेला आहे, तो खालच्या बाजूला मूव्ह होतो, म्हणजे खालच्या बाजूला सरकतो, ठीक आहे. हे झालं इन्स्पायरेशन. पुढच्या पेजवरती जाऊया आता. एक्सपायरेशनमध्ये काय होतं, ड्युरिंग एक्सपायरेशन द थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट्स. एक्सपायरेशनमध्ये मात्र थोरॅक्स काय होतं, संकुचित पावतो. काउजिंग एअर टू बी एक्झेल्ड. म्हणजे हवा काय होते, बाहेर फेकली जाते, एक्झेल्ड. सिनेमाच्या थिएटरमध्ये दाराच्या आतमध्ये वरच्या बाजूला लिहिलेलं असते एक्झिट, बाहेर पडण्याची जागा, बाहेर पडण्याचं दार. इथे म्हणजे एक्झेल म्हणजे बाहेर पडणे. द डायफ्राम रिलॅक्सेस अँड इज पुश्ड अपवर्ड्स. डायफ्राम काय होतो, रिलॅक्स होतो आणि तो वरच्या बाजूला असा थोडा सरकलेला दिसतो. इट बिकम्स डोम शेप्ड. तो कसा दिसतो, असा डोमसारखा दिसतो, डोमच्या आकाराचा दिसतो, असा डोम शेप्ड. द इंटरकॉस्टल मसल्स ऑल्सो रिलॅक्स. आणि त्या स्नायू असतात बरगड्यांना जोडणाऱ्या, त्या कशा होतात, रिलॅक्स होतात. पुलिंग द रिब केज इनवर्ड. आणि श्वास बाहेर सोडल्याच्या नंतर बघा, तुम्ही श्वास बाहेर सोडून बघा. आता एकदा श्वास आत घ्या, आता बाहेर सोडा. हां, बघा बरं, छाती आत गेली की नाही.
छातीच्या बरगड्या आत गेले की नाही, इनवर्ड अँड डाऊनवर्ड, आणि खालच्या बाजूलासुद्धा हा थोरॅसिक केज सरकतो. दिस काउजेस द डिक्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम. आणि याच्यामुळे काय होतं की छातीच्या पिंजऱ्याचा आकारमान डिक्रीज होतो, म्हणजे कमी होतो, अँड लीड्स टू इन्क्रीज इन प्रेशर. आणि याचाच परिणाम दाब तयार होतो, दाब वाढतो कशावरचा, इन थोरॅक्स अँड लंग्स आणि फुफ्फुसांमध्ये ॲज कम्पेअर टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक वातावरणातील दाब आणि फुफ्फुसांमधील दाब याच्यामध्ये अंतर पडतो. वातावरणातील दाबापेक्षा फुफ्फुसामधला दाब हा काय होतो, इन्क्रीज होतो, म्हणजे वाढतो. सो एअर फ्रॉम द लंग्स रशेस आउट. आणि म्हणून फुफ्फुसांमधून एअर जी आहे, हवा जी आहे, रशेस आउट म्हणजे बाहेर पडतो. दिस इज कॉल्ड ॲज एक्सपायरेशन. वन इन्स्पायरेशन अँड वन एक्सपायरेशन इज वन ब्रीथ. एकदा श्वास बाहेर सोडला आणि एकदा श्वास आत घेतला, अशा एका सायकलला, एका चक्राला ब्रीथ असं म्हणतात. एक्सपायरेशनची आपण डायग्राम बघूया मागे जाऊन. इथे इन्स्पायरेशनची आपण डायग्राम पाहिली. इन्स्पायरेशनमध्ये काय काय बदल होतात ते पाहिलं. आता बघूया आपण एक्सपायरेशन डायग्राम रिलॅक्सेस. हे बघा, याच्या ठिकाणी तुम्ही बघा, एक्सपायरेशन म्हणजे ब्रीद आऊट. हे एक्सपायरेशन ब्रीद आऊट. रिब केज मूव्स डाऊनवर्ड्स अँड इनवर्ड्स. रिब केज, हे रिब केज कसं खालच्या बाजूला जातात, हे रिब केज म्हणतात त्याला. अँड इनवर्ड्स, आणि आतमध्ये जातात. ठीक आहे. आणि डायफ्राम काय होतं, रिलॅक्स होतो. डायफ्राम रिलॅक्सेस अँड मूव्ज अपवर्ड. आणि डायफ्राम काय होतो, असा वर जातो. इथे तुम्हाला दिसेल वर गेलेला डायफ्राम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्हीमध्ये जर कम्पेअर केलं या ठिकाणी, तर या ठिकाणी हा छातीचा व्हॉल्यूम या ठिकाणी वाढलेला दिसेल. छातीचा व्हॉल्यूम या ठिकाणी वाढलेला दिसेल, तर या ठिकाणी मात्र कमी झालेला दिसेल. इथे डायफ्राम खाली आलेला दिसेल, तर इथे वर गेलेला दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इकडे छातीच्या बरगड्या ज्या रिब्स आहेत हे समोर आलेल्या दिसतील, तर हे मागे गेलेल्या दिसतील. तर अशा प्रकारे आपण ब्रीदिंगचं पाहिलं आहे. ब्रीथ म्हणजे एक इन्स्पायरेशन आणि एक एक्सपायरेशन मिळून काय होतं, एक ब्रीदिंग तयार होतं. याच्यानंतरचा पॉईंट आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता एक्सटर्नल रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द अल्व्हिओलार लेवल. एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन काय आहे हे आपण बघूया. एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये काय सांगितलेलं आहे बघूया. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द अल्व्हिओलार एअर अँड द ब्लड टेक्स प्लेस थ्रू थिन स्क्वेमस इपिथेलियल लेअर ऑफ अल्व्हिओलस अँड सिमिलर लेअर ऑफ द कॅपिलरी वॉल. बघा, खूप सूक्ष्मपणे विचार करण्याची गरज आहे. एक्सचेंज होतं आहे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं काय होतं आहे, देवाणघेवाण होत आहे. कुठे होत आहे, कुणाकुणामध्ये होत आहे, बिटवीन अल्व्हिओलार एअर, अल्व्हिओलसमध्ये असलेल्या हवेत, अँड द ब्लड, आणि रक्तामध्ये. म्हणजे आपण बघितलेलं आहे ना की अल्व्हिओलसच्या भोवताली रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. त्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त असतं. त्या रक्तामध्ये आणि या अल्व्हिओलसमध्ये जेव्हा वायूंची देवाणघेवाण होते, टेक्स प्लेस थ्रू थिन स्क्वॅमस इपिथेलियल लेअर. स्क्वॅमस इपिथेलियल लेअर म्हणजे अल्व्हिओलस जो आहे हा समजा अल्व्हिओलस आहे असा. या अल्व्हिओलसच्या भोवताली ह्या रक्तवाहिन्या आहेत. या रक्तवाहिन्या कशा आहेत, स्क्वॅमस इपिथेलियलच्या बनलेल्या आहेत. हे अशा स्क्वॅमस इपिथेलियलच्या बनलेल्या आहेत. म्हणजे ही रक्तवाहिनी झाली. याच्यामधून हे अल्व्हिओलसमधून रक्तवाहिन्यांमध्ये जाणे, ब्लडमध्ये जाणे, आणि ब्लडमधून CO2 हे अल्व्हिओलसमध्ये येणे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीची देवाणघेवाण जेव्हा घडते, हे कॅपिलरीज आहेत, ब्लड कॅपिलरीज म्हणजे सूक्ष्म वाहिन्या, रक्तवाहिन्या, अँड सिमिलर लेअर ऑफ द कॅपिलरी वॉल यांच्यामध्ये देवाणघेवाण घडते, याला एक्स्टर्नल रेस्पिरेशन असं म्हणतात. म्हणजे अल्व्हिओलार लेवलला जेव्हा वायूंची देवाणघेवाण होते तेव्हा त्याला एक्स्टर्नल रेस्पिरेशन म्हणतात. रेस्पिरेटरी गॅसेस विल ऑलवेज डिफ्यूज. रेस्पिरेटरी गॅसेस विल ऑलवेज डिफ्यूज ॲन एरिया ऑफ हायर पार्शियल प्रेशर टू ॲन एरिया ऑफ लोअर पार्शियल प्रेशर इन द टू रिजन्स. काय म्हटलेलं आहे? फ्रॉम हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर. म्हणजे इकडं दाब जेव्हा जास्त असेल पार्शियल प्रेशर तर इकडून हवा इकडे जाते, आणि इकडे जेव्हा हायर पार्शियल प्रेशर असेल तर तेव्हा हवा वायू काय होते, इकडे येते. म्हणजे फ्रॉम हायर टू लोअर, आणि जेव्हा लोअर टू हायर नाही, हायर टू लोअर. ठीक आहे. तर प्रेशर इन दीज टू रिजन्स, या दोन रिजन्समध्ये देवाणघेवाण होत असते. ड्यू टू डिफरन्स इन पार्शियल प्रेशरमध्ये असलेल्या डिफरन्समुळे कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस फ्रॉम कॅपिलरीज इन टू द अल्व्हिओलस, whereas oxygen will diffuse from alveoli to the capillaries. अशा रीतीनं ह्या गॅसेसची देवाणघेवाण या कॅपिलरीजमधल्या ब्लडमध्ये होत असताना आपल्याला दिसेल. ड्यू टू द डिफरन्स इन पार्शियल प्रेशर कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस फ्रॉम द कॅपिलरीज इन टू द अल्व्हिओलस. या पार्शियल प्रेशरमुळे कार्बन डायऑक्साईड हा डिफ्यूज होतो, म्हणजे येतो, कुठून येतो? फ्रॉम कॅपिलरीज. कुठे येतो? इन टू द अल्व्हिओलसमध्ये येतो. आणि वेरॅज ऑक्सिजन विल डिफ्यूज फ्रॉम अल्व्हिओली टू द कॅपिलरीज. म्हणजे ऑक्सिजन विल डिफ्यूज फ्रॉम अल्व्हिओली टू द कॅपिलरीजमध्ये तो येतो. अशा प्रकारे मित्रांनो एक्स्टर्नल रेस्पिरेशन घडत असतं. एक्स्टर्नल रेस्पिरेशनच्या या एक्सप्लेनेशनला आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत, हे डायग्रामच्या मदतीनं वगैरे. तुर्तास हा व्हिडिओ जवळपास 1 तासाच्या वर होतो आहे, म्हणून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ थांबूया आणि पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो. मला अपेक्षा आहे हे तुम्हाला समजलं असेल. सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. चालेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर शेअर करा, आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींना निश्चित कळवा. लवकरच भेटूया पुढच्या पार्टसह या चॅप्टरच्या पार्ट नंबर 3 मध्ये. ओके. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.